नको थांब. सावित्री 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 थांब. सावित्री बोल नको थांब. सावित्री असं करू नकोस. अगं मी काय म्हणतो ते ऐकून तरी घे. सावित्री 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 बघ. असा वेडेपणा करू नकोस. सावित्री थांब. असा वेडेपणा करू नकोस. सावित्री सावित्री माझं काही चूक नाही. मी सांगतो तर काही ऐकून तरी घे. सावित्री सावित्री. अरे बापू बाईने विहिरी ढकलली. बापू विहिरी ढकलली. बापू भैयाला बायकोला विहिरी ढकलली. आरोपी बापू शेलार हे कोर्ट तुमची निर्दोष मुक्तता करीत आहे. अरे बापू भैया तुमचा निरोप मिळाला आणि लगेच आलो मी. अरे 100च्या वर पाहिजे तितकं आयुष्य मिळणार तुला. नको नको बाळा. आयुष्याचं ओझं वाढण्याआधीच संपलेलं बरं. अरे वा वा वा. इतक्या वर्षाचा भार नाही सोसणार मला. अरे तुझ्याच केसची जुनी फाईल चाळत होतो. इथं आलो तू हजर. म्हणून तसं म्हटलं. हा. पण मला कशाला बोलवलं तुम्ही? ते सांगतो नंतर. आधी आठवड्याचं टॉनिक घेऊया. चल. अरे अरे चल 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 ना. अरे सगळी तयारी केलेली आहे. सांग बापू भैया. ए नाथा ते कंदील तुझ्याकडे ठेव आणि ते बावटे माझ्याकडे दे. घ्या. 1 2 1 2 3 4. बापू सगळी कामं झाली. हा मी तुमची सगळी कामं वाटायला लावून आलो ना. गुड गुड. म्हणजे गावात जाऊन ऊस बघून आलो. चावडीत पैसे भरले. कुळांना सगळ्या सूचना दिल्या. ज्वारी आणि कडबा विकून जे 10,000 आले ते बँकेत भरून आलो. त्यामुळे मी आता मोकळा आहे. व्हेरी गुड. देवदत्त कुठे दिसत नाही तो? अरे भगिनी. अरे लीला आजच कलकत्त्यावरून येते. असं? आणि मी दोन्ही मुलांना स्टेशनवर पाठवलं तिला आणायला. अच्छा अच्छा अच्छा. तू इथे आहेस आणि मी तुला स्टेशनवर शोधत होतो. आयुष्यमान भव. स्टेशनवर शोधत होता. मला एक सांग, तुमच्यापैकी कोणीच कसं आलं नाही? देवदत्त आणि सदानंद येणार होते ना? ते मला माहित नाही. मला बापू भैया म्हणाले तू स्टेशनवर जा. मी स्टेशनवर आलो. घरची गाडी असताना मला टॅक्सीने यावं लागलं. अगं गाडी गेले 8 दिवस गॅरेज मध्ये आहे. आता तू इथेच उभी राहणार आहेस का? चल बघू आतमध्ये चल. अरे आली बाळाजी दादा कसं आहेस? इथं मीच नाही तर बापू भैया सुद्धा आहे. हो हो त्यालाही विचारणार आहे. पण तू कसं आहेस? नमस्कार कर. भाग्यवती भाऊ. तुझी नेहमीची धावपळ चालूच असेल ना? अरे पण देवदत्त आणि सदानंद कुठे दिसत नाही ते? म्हणजे अगं तुला आणायला तर स्टेशनवर गेले होते. कोणी बंद केला? अहो मी. चुप. बापू भैया पूर्वी राक्षस मंडळी ऋषीमुनींची तपस्या भंग करायचे. आज याने माझी संगीताची तपस्या भंग केली. मी याला शापरूपी आशीर्वाद देतो. ऐक, केव्हा तरी तुला संगीताचा नाद लागेल तेव्हा तुला आयुष्याचा सूर सापडेल, जीवनाचा सूर सापडेल. काय झालं? रिझल्टचं काय झालं? मी सेकंड इयर बीकॉम परीक्षेत पास झालो. अरे वा 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 वा. शबाश शबाश. नमस्कार करतो. पोरा तू पास झालास. लीलाही आली आहे. देवचा माधुरीशी साखरपुडा होतोय. आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. मलाही खूप आनंद होतोय. तुझा येताना पेढे आण. देवापुढे ठेव आणि आईच्या फोटो पुढे ठेव. बघितलंस बापू भैया, ही आहे देवदत्त आणि सदानंदची आई. सदानंदचा जन्म झाला आणि थोड्या दिवसातच ती देवाघरी गेली. त्याच्यानंतर या दोघांना लहानपणापासून आईचं प्रेम मिळावं म्हणून मी दुसरं लग्न केलं. आज मला सगळ्यात काळजी लागून राहिली होती देवदत्त आणि सदानंदची. त्यांच्या बाबतीतलं तुमचं कर्तव्य तुम्ही चोख पार पाडलेत बाळाजी.
पण दोघांपैकी एकालाही काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरजच वाटली नाही. म्हणूनच एकाला वकील करायचं होतं आणि दुसऱ्याला चार्टर्ड अकाउंटंट. आपला सदानंद सुद्धा त्या अरुणा टेंगशेमध्ये गुंतलाय बरं का बाळाजी. त्याचं सुद्धा लवकरात लवकर लग्न करून द्यायला पाहिजे. अच्छा. आणि पियुष? त्याचं काय मला माहित नाही. पण या तिघांमध्ये पियुषच एक समजूतदार आहे. पुढे मागे या दोघांची जबाबदारी त्याच्यावर पडायला नको एवढंच. माधुरीकडे सगळ्यांना आमंत्रण दिली. मी भटजींना भेटून आलो. त्यांनी सामानाची यादी पण दिली. गुड. तुझ्या त्या अरुणा टंगशीला दिलं की नाही? फुल झाकलं तरी वास याचा थांबत नाही. हे बघ, स्वतःच्या जबाबदारीवर तू लग्न करतोयस. तिच्या घरी जा, इन्व्हिटेशन दे. आणि त्याचे किस्त बनवून माझ्याकडे दे, म्हणजे मी नेऊन देतो. काय बाळाजी? बरोबर आहे. हो बापू भैया, देवदत्ताचा साखरपुडा धूम धडाक्यात झाला पाहिजे. काय रे पोरानो? या. नमस्कार. नमस्ते. पप्पा, ही अरुणा आणि हे तिचे आई वडील. मुलगी चांगली आहे बापू भैया, मला पसंत आहे. यांचं फर्निचरचं दुकान आहे. बाळाजी पंत, या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला कल्पना आली असेलच, तेव्हा आता तुम्ही सांगाल तो मुहूर्त आणि मुलगी तुमचीच. हो. नमस्कार कर. नमस्कार करते हं. या नमस्कार, पंडितजी नमस्कार. कसा झाला आपला बनारसचा प्रवास? वा, झकास झाला. अहो, आमच्या संस्कृतच्या परिसरामध्ये काय विचारू नका. कधी बनारस, काशी. बाळाजी, यांचं सोहळं मात्र एकदम कडक आहे. हं? घरात सुद्धा गोमूत्र शिंपडल्याशिवाय शिरतच नाही. अरे, पाया पड. नमस्कार आयुष्यमान करते भव, हं. आयुष्यमान बसा ना. हा, चला. घराला घर पण येणं महत्वाचं आहे. ते सगळं खरं आहे ग, पण बापू भैया, बाळाजी दादा नंतर या घरातले माझे सगळे निर्णय तुम्हाला मान्य करावे लागतील. मग ते मृत्यूपत्रात लिहिलेले नसले तरी सुद्धा. अगं पण लीला त्या मी सांगितलं ना, मी ठरवीन तसं होणार. मुलगी सुद्धा मीच पसंत करणार. बरं, मुलगी तू पसंत कर, पण तुला लवकर मोकळं व्हायचंय म्हणून कोणाच्या तरी गळ्यात अडकवू नको म्हणजे झालं. काय बापू भैया? अरे वा, जेवण झालं वाटतं. आज घरात पाहुणे भरपूर आहेत, आपल्याला जेवण मिळणार नाही सदा. या तुम्ही दोघही बसा जेवायला या. काय सदानंद, नवीन बूट आणलेले दिसत आहेत. फार पैसे घालवता भाऊ तुम्ही बुटात आणि कपड्यात. बापू भैया, आमचे वडील हयात होते तोपर्यंत त्यांनी ह्या गोष्टीसाठी कधीच तक्रार केली नाही. तुम्ही करू नका. तुमची देखरेख फक्त अटी नीट पाळल्या जात आहेत की नाही ह्याच्यावर. कळलं? बापू भैया मी निघतो. पियुष, एक मिनिट. हे पैसे हवे होते. साधारण किती लागतील? 20,000 लागतील. पण आजच मिळालं तर बरं होईल, कारण आजच मी गावाला जाईन म्हणतो. ठीक आहे, मी संध्याकाळपर्यंत काहीतरी व्यवस्था करतो. ठीक आहे. अच्छा. पाहिलं सदा, हा पापाचा माल पोकळ वासा काय संबंध आहे? नाही का? हा पापाचा माल गपापा. अरे बापू भैया, तुम्ही काही कुठं दुखतंय खुपतंय? नाही. हाडांची मोडतोड वगैरे कुठं? अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे? हं. ठीक आहे. बापू भैया, तुम्ही इथे कशाला आलात? म्हणजे फोन केला असता तरी चाललं असतं. नाही, तू कुठल्या अवस्थेत आहेस हे मी बघायला आलो. मुकामार जास्ती लागला. मुकामार जास्ती लागलाय. हो, मुकामार जरासा. काय याच्यावर एकच उपाय आहे. सगळ्या गोष्टी मुकाट्यानं सहन करायच्या. बापू भैया, ही माझी मुलगी संगीता. अच्छा, ही तुमची मुलगी? हा. मला वाटलं की नर्स आहे. अहो, गेले काही दिवस ती नर्सचीच भूमिका पार पाडते. हे बापू भैया शेलार. नमस्कार. नमस्कार. मी पियुषच्या वडिलांचा दोस्त आणि पियुषचं काळजीवाहू सरकार. आपण काय घेणार? सरकार, हं? चहा, कॉफी की सरबत? नाही, आता काही नकोय. ते काही चालणार नाही. तुम्ही यांचं सरकार असाल, पण इथं मात्र माझंच राज्य आहे. काहीतरी घ्यायलाच लागेल. यस साहेब, तुमची ही केस मात्र भलतीच कडक आहे. हं? मग ताक चालेल मला. ठीक आहे. बर, तुम्ही बसा बोलत, मी आलोच.
बापू भैया हा? लीला आत्यानं माझ्याबद्दल काही विचारलं नाही विचार ना हो. पण मी सांगितलं तिला काय की तू मित्रांबरोबर हुरडा पार्टीला गेलायस पण तुझा इथला बंदोबस्त मात्र अगदी गोड गैरसमज होण्यासारखाच हा? आहे मुलगी छान आहे मुलगी छान आहे पण तिखट आहे. तिखटाशिवाय जेवणाला आणि जीवनाला महत्व नाही मजा नाही तुला माहित नसेल मी सांगतो तिला तू आवडलायस. तुम्ही कशावरून सांगता? हे काय पांढरे काय उगाच झाले काय अरे त वरून ताक ओळखतो मी ताक बघ हा? आ? तू ताक देतेस पण ताकास तूर लागू देतीस म्हणजे काही नाही गंमत केली शब्दांची गंमत हा. हा? पण एक मात्र खरं आमचा पियुष रस्त्यावर पडला हो. आणि नंतर चांगल्या घरात येऊन पडला हा? म्हणून तो ते उठता बसता आमचे आभार मानत असतात. हे चूक आहे हे चूक आहे मी मात्र मुळीच आभार मानणार नाही पण आशीर्वाद मात्र देईन तू चांगल्या घरात पडशील. साहेब आलेल्या पाहुण्याने जाताना रोप लावायचं ही कल्पना फार झकास आहे. पियुष तुझं कुठलं रोप रे? हे हा? हे हा हे रोप चांगलंच वाढणार चांगलंच फुलणार. कशावर? शेतात काम करणारा माणूस आहे कुठलं रोप फुलणार आणि कुठलं रोप सुकणार हे नुसतं नजरेनं ओळखतो. शिवाय संगीताची देखरेख राहीलच रोपावर. बरं निघतो आम्ही. बर नमस्कार तुम्ही पियुषसाठी जे काय केलं बापू भैया इथे आभाराच्या भाषणांना बंदी आहे बरं का? ठीक आहे तुमचा बंदी हुकूम नाही म्हणत मी येतो आम्ही. या. बरं येतो.